विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नेम रिएक्शन्स ऍक्च्युली हा 10वा पार्ट आहे बरं का. पण सांगू का, हा अगदी आज सुरुवात आहे आपली, असं मी शिकवणार आहे तुम्हाला. अगदी आज आपल्याला जी रिएक्शन घ्यायची आहे ना, तिचं नाव आहे ना इलिमिनेशन रिएक्शन. मग मी तुम्हाला सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. 1, 2, 3 नाही, मी 7 वेगळे-वेगळे एक्झाम्पल्स घेणार आहे. 7 एक्झाम्पल्स घेणार आहे. तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आज तुमचा ऑर्गॅनिकचा पहिला दिवस आहे असं समजा, ओके. आणि पहिलं एक काम करा फक्त, तुम्ही हे स्कॅन करून आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा, ओके. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. Instaला सुद्धा आम्हाला नक्की फॉलो करा. बघा, मी तुमचा जास्त वेळ घेतला नाही. मला माहिती आहे एक्झाम जवळ आली. सुरुवात करूया आपण. बघा, मी इथं जे लिहितोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, ओके. मी इथं जो ग्रुप लिहिलाय, अल्किल ग्रुप, त्याचं नाव आहे इथिल. कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 5 आहेत. पण याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. ओके, इथिल ब्रोमाइड. पण त्याचं कन्व्हर्जन मला करायचंय C2H4. जरा जनरल फॉर्म्युला बघा. जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन आहेत. म्हणजे मी असं दिलं तर CnH2n, याचा अर्थ तो अल्कीन आहे. पण तुम्ही एक ऑब्झर्व्ह करताय का, की काय झालंय, की लेफ्टला मला इथं 5 हायड्रोजन दिसतायत. तिथं 1 हायड्रोजन कमी दिसतोय. या ठिकाणी मला ब्रोमीन आहे. तिकडे मला ब्रोमीन दिसतच नाहीये. म्हणजे मी रिमूव्ह कोणाला केलं? हायड्रोजनला रिमूव्ह केलं आणि ब्रोमीनला रिमूव्ह केलं. जेव्हा मी रिमूव्ह करतो ना, तेव्हा मी डी हा वर्ड यूज करतो. कुणाला रिमूव्ह केलंय? हायड्रोजनला. मग मी डिहायड्रो हॅलोजनेशन दोघांना एकत्र लिहितो. लक्षात घ्या. दोघांना एकत्र लिहितो. ओके. डिहायड्रो हॅलोजनेशन. मग पहिला पॉइंट नोट डाउन करून ठेवा. डी म्हणजे रिमूव्हल. डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे या रिएक्शनलाच आपण इलिमिनेशन रिएक्शन म्हणतो. ओके. माझा ऐकताय? इलिमिनेशन रिएक्शन अमाइन मध्ये सुद्धा आहे. हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन अल्कीनच तयार होतं. विल्यमसन सिंथेसिस मध्ये सुद्धा इलिमिनेशन होतं. अल्कीनच तयार होतं. पण बाकीचे प्रॉडक्ट त्यावेळेस वेगळे-वेगळे असतात. मग आता तुमच्या पहिली गोष्ट लक्षात आली. डिहायड्रो हॅलोजनेशनलाच इलिमिनेशन म्हणतात. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की जो तुमचा अल्किल हॅलाइड आहे, त्याची रिएक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर झालं, की तुम्हाला अल्कीन मिळणार आहे आणि ह्याला आपण डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणतो. बरोबर आहे? चला, पहिला प्रश्न. Dehydrohalogenation is also known as elimination reaction. रिएक्शन कोणावर होते? अल्कोहोलिक ऍश. KOH म्हणजेच पोटॅश, हे लक्षात घ्या. बरं. लक्षात आलं का तुमच्या? मग हा जो के आणि इथं समजा ब्रोमीन आहे, मग KBr वेगळं होणार आणि यातला एक हायड्रोजन कमी होतो आणि हा OH म्हणजे H2O. म्हणजे हे दोघं अजून तिथं बाय प्रॉडक्ट मला मिळणार आहेत. बरं. चला, आता एक काम करूया आपण. आपण एक काम करूया. चला, रिएक्शन घ्यायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण इथिल ब्रोमाइडच घेऊया. इथिल म्हटलं की कार्बन 2. बरं का? आणि लक्षात घ्या, इथं मी ब्रोमीन लिहितोय आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी मी हायड्रोजन लिहिणार आहे. H, H, H आणि H. ओके. बरं, याची रिएक्शन कुणाबरोबर? नुसतं KOH म्हणायचं नाही. अल्कोहोलिक KOH बरोबर. कुणाबरोबर? अल्कोहोलिक KOH बरोबर. काय होणार? डिहायड्रो हॅलोजनेशन. आता ऐका. हा हॅलोजन आहे. तो या कार्बनला अटॅच आहे. हा रिमूव्ह झाला. मग या कार्बनच्या शेजारी जो कार्बन आहे तिथला हायड्रोजन रिमूव्ह करायचा. म्हणजे आपण ह्याला रिमूव्ह करूया आपण. ओके. याला रिमूव्ह करूया आपण. मग H आणि Br रिमूव्ह झाले. तर उरलं कोण रे? मग सांगा बघू. HCH हे उरलंय. ओके. आणि तिकडं काय उरलंय? CH आणि H. पण ऐका, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. या कार्बन जवळ 2च बॉन्ड आहेत. म्हणजे इथं अजून एक डबल बॉन्ड येणार. अजून एक बॉन्ड एक्स्ट्रा येणार. लक्षात घ्या. म्हणजे जे तुम्ही रिमूव्ह करताय ना, मग सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड होणार. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे ना, कार्बन जवळ 4 बॉन्ड पाहिजेत. मग हे जे तयार झालंय त्याचं नाव आहे इथीन. माझ्याकडे जागा नाही, जरा खाली लिहितो रे, नाहीतर इथं लिहितो. प्लस KBr ठरलेला प्रॉडक्ट आहे. प्लस H2O. तुम्ही असं खाली लिहू नका बरं का, पुढे लिहा बरं का. मग झाला पहिली रिएक्शन. मग इथिल ब्रोमाइड. हाऊ विल यू कन्व्हर्ट इथिल ब्रोमाइड टू इथीन? आले परीक्षेत. रिएक्शनचं नाव डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजेच एलिमिनेशन रिएक्शन. चला, एक रिएक्शन कंप्लीट. इथिल ब्रोमाइड म्हणजे इथं जे इथाइल किंवा इथिल म्हणा, ब्रोमाइड. बरं, याचं IUPAC नेम काय येणार आहे? ब्रोमो इथेन येणार. काय नाव येणार याचं? ब्रोमो इथेन. चला. मग तुम्हाला असं वाटेल मिथिल ब्रोमाइड चालेल का? नाही, कारण मिथिल मध्ये एकच कार्बन असतो ना. जर अल्कीन तयार होत असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. मग मिथिल ग्रुप कसा चालेल? नाही. 3 कार्बन घेऊया. मग प्रोपिल म्हणजे बघा, 1, 2, 3 कार्बन घेतो आणि या कार्बनला मी ब्रोमीन अटॅच करतो. इथं मी CH3 लिहितोय. इथं मी CH2 लिहितोय. आता इथं CH2. ओके. हे झालं काय सांगा? याचं नाव आहे N प्रोपिल ब्रोमाइड. ओके. N
प्रोपिल ब्रोमाइड. आता एन कधी लिहायचं माहितीये का, स्ट्रेट चेन असेल तर. ओके, पण आययुपीएसी मध्ये नंबरिंग असतं. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन जवळ आहे त्याला लोएस्ट नंबर द्या, म्हणजे इथं 1 2 3 येणार. मग याचं नाव येणार 1 ब्रोमो प्रोपेन. सांगा याची रिॲक्शन कुणाबरोबर? अल्कोहोलिक केओएच बरोबर. अल्कोहोलिक रिॲक्शनचं नाव काय? डी हायड्रो हॅलोजनेशन. चला इथला हा हायड्रोजन रिमूव्ह होणार, तो या कार्बनला अटॅच आहे. त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे तिथला हायड्रोजन कमी होणार, म्हणजे होणार काय बघा, CH3. लक्ष द्या इकडं. CH2 च्या ऐवजी काय लिहिलं मी सांगा? CH लिहिलं. पण एक हायड्रोजन मी इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केला. आणि डबल बॉन्ड काय येणार इथं? CH2. आणि मला इथं मिळणार आहे प्रोपीन. थांबा ना, अजून 2 प्रॉडक्ट मी लिहिलेच नाहीत. कुठले सांगा? के आणि बीआर. KBr फिक्स प्रॉडक्ट आहे. आणि हा H आणि हा OH, H2O. मग KBr आणि H2O तर येणारच आहे. ओके. आता मी काय करतोय, हे झालं N प्रोपिल ब्रोमाइड. आयसोप्रोपिल ब्रोमाइड ही दुसरी रिएक्शन आहे बरं का. आता आयसोप्रोपिल, आयसो म्हणलं की असं चेन मध्ये लेफ्ट कडून दुसऱ्या कार्बनला मी इथं CH3 ग्रुप घेतोय. आयसोप्रोपिल 3 कार्बन पाहिजे, 3 कार्बन आहेत. चला इथं 3 हायड्रोजन येणार, इथं 1 हायड्रोजन आणि हा ब्रोमीन. मला सांगा याची रिएक्शन कोणाबरोबर? अल्कोहोलिक केओएच बरोबर. इथं लिहा बरं का, अल्कोहोलिक केओएच. सांगा बघू, के आणि बीआर. केबीआर फिक्स आहे. ब्रोमीन या कार्बनला अटॅच आहे. तिथला तुम्ही ब्रोमीन रिमूव्ह केला. मग त्या कार्बनच्या शेजारी जे कार्बन आहे, एक तर इथला किंवा इथला. इथला मी एक हायड्रोजन रिमूव्ह करतो. म्हणजे मला मिळालं काय बघा, CH3. सी हा H आहे बरं का, कारण तिथला ब्रोमीन काढलाय आपण. आणि इथं डबल बॉन्ड आणि इथं CH2 लिहितोय. मी इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केलाय. म्हणजे या डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजेच एलिमिनेशन रिएक्शन मध्ये ब्रोमीन ज्या कार्बनला आहे तिथला त्याच्या शेजारी जो कार्बन आहे तिथला हायड्रोजन कमी करायचा. तर मी इथलं केलं असतं तर तेच आलं असतं. हे पण प्रोपीनच आहे. हे पण प्रोपीनच आहे. पण बाकीचे 2 प्रॉडक्ट कुठले रे? KBr आणि HOH काय होणार आहे? H2O. मी तुम्हाला बोललो होतो 7 रिएक्शन देणार आहे. त्यातले झाले किती? 3. आता तुम्हाला मी सांगतो, आता पुढच्या रिएक्शन मध्ये बघा, हे 3 कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. आता मला 4 कार्बन घ्यायचे आहेत. म्हणजे बघा आता नीट लक्ष द्या. 1 2 3 आणि 4. इथं लिहितो मी CH3, इथं CH2, इथं CH2, इथं CH2Br. सांगा स्ट्रेट चेन आहे की नाही? आहे. स्ट्रेट चेनला काय म्हणतो आपण? N लिहितो. कार्बन 4 आहेत, म्हणजे काय लिहिणार मी? ब्युटील. आणि इथं लिहिणार ब्रोमाइड. N ब्युटील ब्रोमाइड. N ब्युटील ब्रोमाइड. ओके. त्याची रिएक्शन कोणाबरोबर? अल्कोहोलिक KOH बरोबर. होणार काय? डिहायड्रो हॅलोजनेशन. म्हणजे या कार्बन जवळचा ब्रोमीन आणि या कार्बन जवळचा हायड्रोजन कमी होणार आणि या सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड होणार. म्हणजे मला असं मिळणार, पहिला कार्बनचा काही इश्यू नाहीये, दुसऱ्या कार्बन तेवढंच राहणार आहे. पण तिसऱ्या कार्बन जवळचा एक हायड्रोजन कमी करा, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड करा आणि शेवटी CH2 ग्रुप तसाच. याचं नाव ब्यूट 1 पहिल्या कार्बन तर डबल बॉन्ड आहे ना. चला झालं का? N ब्युटील. आयसोब्युटील घेऊया. मगाशी मी शिकवलं होतं, आयसो म्हणजे दुसऱ्या कार्बनला मी CH3 ग्रुप घेणार. चला इथं CH3, इथं CH आणि इथं मी आयसोब्युटील म्हणजे इथं CH2 आणि ह्याला ब्रोमीन अटॅच करणार. याचं नाव आहे आयसोब्युटील ब्रोमाइड. अरे थांबा ना, 1 ब्रोमोब्युटेन नाव आहे त्याचं. 1 ब्रोमोब्युटेन वरच्याचं. आययुपीएसी पण सांगतो ना तुम्हाला. म्हणजे खरं सांगू का, ही सुरुवात आहे असं समजा बरं का, म्हणजे तुमच्या ऑर्गॅनिकची. ओके, हे पहिलं रिएक्शनचा सीरीज असं म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणूया आपण. याचा आययुपीएसी शिकवतो. फंक्शनल ग्रुप तिथं ह्याला आपण 1 नंबर देणार आणि 2 आणि 3 देणार. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, म्हणजे मी 2 मिथिल दुसऱ्याला मिथिल आहे, पण पहिल्याला ब्रोमीन आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर. ब्रोमीन बी अगोदर येणार, पण ह्याचं नाव असं येणार 1 ब्रोमो. बघा, 1 डॅश ब्रोमो 2 डॅश मिथिल प्रोपेन असं नाव येणार. बरं, याची रिएक्शन कोणाबरोबर? अल्कोहोलिक KOH बरोबर. ओके. मग इथं होणार काय? के आणि बीआर, केबीआर वेगळं होणार. पण थांबा, ब्रोमीन या कार्बन जवळचं आहे. मग त्याच्या शेजारी जो कार्बन आहे तिथला हा हायड्रोजन रिमूव्ह करायचा. सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड करायचंय. म्हणजे मला प्रॉडक्ट मिळणार आहे CH3. कार्बन इथं डबल बॉन्ड येणार. हे CH3 आणि हा ग्रुप येणार आहे CH2. याचं नाव काय येणार? 1 2 3. दुसऱ्याला मिथिल ग्रुप आहे. 2 मिथिल प्रोप 1 ENE. पहिल्या कार्बननंतर डबल बॉन्ड आहे. ओके. आणि प्लस दुसरे प्रॉडक्ट ठरलेत आपले. काय सांगा? KBr आणि HOH H2O लक्षात घ्या. ओके. 2 मिथिल प्रोप 1 ENE म्हणूया आपण.
त्याला आयसोप्रोपिलीन म्हणा. कॉमन नेम म्हणलं ते पण आलं पाहिजे. आयसोचेन कळते ना? आयसोप्रोपिलीन हे त्याचं नाव आहे. किती रिएक्शन झाल्या? बहुतेक 1, 2, 3, 4 आणि 5 झाल्या. मी तुम्हाला 7 बोललो होतो. मग आता 2 कुठले उरले सांगतो, लक्षात घ्या. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आता टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमीन ज्या कार्बनला आहे तो 3 कार्बनला अटॅच पाहिजे. हे झालं टर्शरी. आता तुमच्या लक्षात येतंय का बघा, ही हायड्रो हॅलोजनेशन मध्ये रिएक्शन कुणाबरोबर? अल्कोहोलिक केओएच बरोबर. केबीआर आणि हायड्रोजन कुठला? या कार्बन शेजारी 3 कार्बन आहेत, सिमेट्रिकल आहे. कुठल्या पण एका कार्बन जवळ इथला मी हायड्रोजन कमी करतो. बाकीचे तर लिहा तसंच. CH3 सी CH3. इथला मी एक हायड्रोजन कमी केला. CH3चं काय केलं? CH2 आणि तिथं डबल बॉन्ड येणार ना. आणि प्लस प्रॉडक्ट कुठला आहे? केबीआर. प्लस काय सांगा? H2. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव तेच आहे आयसोप्रोपिलीन मगासारखंच किंवा मगासारखंच नाही काय? 2 मिथिल प्रोप 1 ENE. 2 मिथिल प्रोप 1 ENE. थांबा. बघा तरी. त्याचं नावच लिहायचं राहिलं की रे आपलं. नाव दोन्ही नावं देतोय तुम्हाला. हे आता चला कॉमनली टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके. पण IUPAC 1, 2, 3. पहिल्यांदा ब्रोमीन बदलल्या. दुसऱ्या कार्बनला ब्रोमीन आहे आणि दुसऱ्यालाच मिथिल ग्रुप आहे. 2 ब्रोमो, 2 मिथिल आणि 3 कार्बन आहे. त्यामुळे त्याचं नाव प्रोपेन येणार, हे लक्षात घ्या. पण जाणून बुजून मी शेवटी एक ठेवलंय फंक्शनल ग्रुप कुठला शेवटचं ठेवलंय ते बघा. सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. कारण ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हे सेकंडरी आहे आणि त्याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके. आता याचं जेव्हा मी याची रिएक्शन अल्कोहोलिक केओएच बरोबर करणार, तेव्हा 2 वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. कसं सांगतो? एक काम करूया. हा ब्रोमीन तर जाणार आहे. पण या कार्बन जवळचा हायड्रोजन रिमूव्ह करूया. मग ते तसे आहे तसेच राहणार. CH3. त्याचा काय प्रश्न नाही. CH2. या दोघांमध्ये डबल बॉन्ड येणार. हे CH तसंच, पण इथला एक हायड्रोजन कमी होणार. CH2 म्हणजे याचं नाव येणार ब्यूट 1 ENE. अरे पण जेव्हा ब्रोमीन मध्ये असेल, तेव्हा इथला पण हायड्रोजन जाऊ शकतो ना. हो, ती पॉसिबिलिटी आहेच की. मग CH2 चं CH होईल ना. म्हणजे असेल CH3, CH, डबल बॉन्ड परत CH, कारण हा ब्रोमीन जाणार आहे आणि हे आहे तसं राहणार. मग ह्याचं नाव आहे ब्यूट 2 ENE. मग यातला मेजर प्रॉडक्ट आणि मायनर कुठला? तर हा आहे मेजर प्रॉडक्ट आणि हा आहे मायनर प्रॉडक्ट. आणि याच्यासाठी मी तुम्हाला आता लास्टला शिकवणार आहे स्पेलिंग. जरा बघा रे, सेटझेफ हे झेड आहे बरं का. सेटझेफ रूल. मी रिएक्शन कुठली शिकवायला चालली आपली? डिहायड्रो हॅलोजनेशन. मी सांगतो सेटझेफ रूल. इन डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन, मेजर प्रॉडक्ट is that alkene. Alkene आहे ना, तो तसं लिहिलं पाहिजे ना. Major product is that alkene which carries more number of alkyl group. More number of alkyl group attached to the doubly bonded carbon atom. चला हे दोघं डबली बॉन्डेड आहेत. मग याला हा एक आणि हा एक असे 2 अल्किल ग्रुप आहेत. हे दोघं डबली बॉन्डेड आहेत. याला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे. मग ह्याला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे. इथं 2 अल्किल ग्रुप अटॅच. मग मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप कुठे आहेत? इथं. मग हा मेजर प्रॉडक्ट आहे. कळालं? मग हा सेटझेफ रूल आपल्या नेक्स्ट रिएक्शन सिरीज मध्ये पण येणार आहे लगेच त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, अगदी उद्याच म्हणूया आपण. मग चला, सेटझेफ रूल तुमचा होमवर्क आहे. इंडिया हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन, या रिएक्शन मध्ये मेजर प्रॉडक्ट इज दॅट अल्किन विच कॅरीज मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द डबली बॉन्डेड कार्बन ऍटम. ओके. मग चला बघू. सुरुवातच छान झाली की नाही सांगा बघू. अरे थांबा ना, हे सांगायचंच राहिलं की याचं नाव लिहायचंच राहिलं. 2 ब्रोमो ब्युटेन. बरं का रे बाळांनो, कारण नंबरिंग 1, 2, 3, 4, मग दुसऱ्याला ब्रोमो आहे. किंवा त्याचं असं नाव आहे सेकंडरी, 4 कार्बन आहेत, ब्युटील आणि ब्रोमाइड. बरं, प्रॉडक्टचं नाव तर ब्यूट 2, ब्यूट 1 ENE लक्षात घ्या. ओके. मग आता तुमच्या मनापासून आभार मानतोय. तुम्ही 15 मिनिटं हा व्हिडिओ बघताय. मग पुन्हा तुम्हाला शेवटची एक रिक्वेस्ट करतोय. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यात फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेपरेट बॅच आहे. ओके. आम्ही त्यात ऑर्गॅनिकचे चारीचे चारी टॉपिक परफेक्ट घेतलेत, लक्षात घ्या. बरं, त्याच्यानंतर Instaला फॉलो करा. ओके. आणि त्याचबरोबर WhatsApp ग्रुप आणि Telegram पण चॅनल जॉइन करा. लेटेस्ट नोटिफिकेशन असतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायच्यात, ते आम्ही तिथे पोहोचवतोय. ओके. मग एक्झाम होईपर्यंत आपण एकमेकांशी जोडले असणार आहे. त्याच्यानंतरचा पण आपला पार्ट असणार आहे. काउन्सिलिंग असू दे, सगळं सगळ्या गोष्टी पण मी तुमच्यावर असणार आहे. मिळून चांगला रिझल्ट, अभ्यास करूया मिळून आणि चांगला रिझल्ट मिळूया. ऑल द बेस्ट.